हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही सगळे? पाय प्रत्येक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं काय असं छान. चल काय चल केलं की स्टार्ट झालं? नाही अरे प्रत्येक वेळेस नाही करत अशी थांबून ब्लॉग स्टार्ट करायची. डेली ब्लॉग आहे आपण, कधीतरी ब्लॉग नाही करत. कधी तर जे ब्लॉग करतात त्यांना स्वागत करायचे पण करायचं. ठेवून आतापर्यंत झालं असताना बोलून चल ब्लॉग स्टार्ट कर. चल हाय हॅलो नमस्कार, कशा आहेत सगळे? पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. शाबाश बेटा. बघ एवढंच बोलायला तुला हे करायला लागतं मी बाबा. बोललो की मगाशी, मग तेवढंच होतं की गप्प बस. जा आता काम कर तुम्ही, मला काम करून दे. तर मंडळी हे बघा असं पोज करावं लागतं प्रतीकला. य बाबा ब्लॉग मध्ये ब्लॉग स्टार्ट करू. य य य इतकं नाटक करतो, नाटकबाज एक नंबरचा प्रतीक. तर आता ना चला, मी फ्रेश झाली आहे, आंघोळ वगैरे केली आहे, नाश्ता झाला आहे माझा, आंघोळ झाली आहे. सक्षमीला हे बघा तिथं झोपवलं आहे आणि जाळी उघडी ठेवली आहे. ती फक्त डोळ्यावर टाकले मी, उजेड नको लागायला म्हणून. ती उजेडाने लगेच उठते असं आहे म्हणून ते डोळ्यावर टाकले थोडासा कपडा छोटासा. तर चला आजचा ब्लॉग एंडपर्यंत बघा. आजच्या ब्लॉगमध्ये आपण खूप कमाल धमाल करूया. माझी मम्मी आली तरी येणार आहे आज, मग मम्मीसोबत पण तुम्ही गप्पा मारा माझ्या. माझी मम्मी काय बोलते एवढ्या दिवसांनी आल्यावर भेटून वगैरे ते पण बघा. पण आता मम्मीला पहिला फोन करायला लागेल की येणार आहे का नाही काही. चल ब्लॉग एंडपर्यंत बघा. किती दिवस झालं? हो, जशी माझी प्रेग्नन्सीमध्ये मी जास्त नाही काम केलं. आता तुलाच करावं लागणार, ते पुसावं लागणार सगळं. झालं का चांगला नवीन? काय झालं का मग चांगला नवीन? हो, नवीन तिथं नवीन काहीतरी झालं. लावलं होतं का तू? अरे तेच काय कळणार तिथे काय झालंय नक्की. खेळाचे महाग आले बरोबर ते. हा का? नाही इथं काहीतरी चिटको काय आहे इथं? काय रे नक्की इथं काय लागलं होतं आपण? तूच करत असते, मला काय माहिती काय नव्हतं लावलं याला. लावलं होतं म्हणूनच तर झालंय ना ते तसं. बरं कर आपला व्हिडिओ. सर बापरे. मला बघून दे बाहेरचं कसं आहे अर्थ. बाहेरचा पण पुसतोयस? बघून दे मला पहिला. छी अजिबात नको. पुस मग. छी पुस जा आता. छी जा पुस. तेवढा शी, आरसा पुस शी. देऊन ये जा. जातो पण पुस जा. जा जरा पुण्याचं काम कर. कशाचं? पुण्य नाही, लाईट नको लावूस. लाईट नको कळणार कसं हे लय गाठलं? झुक 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 होत. नॉनसेन्स. अरे पप्पा ऐकतच नाही, मी काय करू गाईस. सक्षमी झोपली आहे, ते डोळ्या उजड येतोय सोनू. टाक पटकन काय डोळ्यापाशी टाक काहीतरी. अयो कुठं टाकलेस? आई आई किती हाल करतोय ग. आई एवढं नाही रे. हा ठीक आहे. काय बघती? काय नाही, छान वाटते काम छान वाटतं करते. काम करतो गाण. शिवा तू बघ एकटी मी किती काम करू, तू पण मला मदत केली पाहिजे अशी. व्हेरी हायजेनिक. हो शिवा ओव्हर ऍक्टिंग. गप्पा बस. ओव्हर ऍक्टिंग काय? हे बघा गाईस तुम्ही. शी बाबा. मग ते तू केलं पाहिजे ना सोनू. मी एकटी किती लक्ष हे बघा, देणार शी जरा. बाबा. काय झालं रे? मी हे एकटी बघा. किती लक्ष देणार ते सांग पहिलं तू. काय लक्ष द्यायचं तुला? आरशे बिरशे कसे पुसणार ना आता मी? नाही. बाळाला बघून. बाळाला काय बघायचं? बाळाला बघायची गरज नाही एवढी. होय त्रास नाही देत माझं बाळ. होय, नको लगेच बाळाच्या कानात सुरुवात नको करू लगेच. बाळाचीच कारण देणार मी. कळलं ना? बाळ असं करते मग तसं करते. मग बाळाचे नाव नको करू. बाळगुणी माजले हो, आता सांगतोय. माझ्यासारखे बाळ मुली एकदम. ह्या पायाला सांगतोय मी आराम कर आराम कर. मॅडम एवढी जर आगाऊपणा करते ना आता. हां काल तिची बहीण आली होती, तिथं काल दिवसभर ताटकळली. आज म्हणलं पाहिजे थोडा आराम कर, व्हिडिओ झाले तर आराम कर. तर काय का नाही केली माझं. तिला मी दुपारी बळ गाई 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 करून म्हणलं झोप. आणि काय सांगू तुम्हाला, झोप असली भारी लागली ना. 15 मिनिटात सक्षमी उठली. 15 मिनिटात. 15 पण नाही, लगेच 5 मिनिटं. 5-10 मिनिट झोप लागली, एवढी भरली लगेच ती उठली. तिला लागली, ती जरा फिडिंग केली पायानी आणि जाऊन दे म्हणलं आता पाणी आलेलं आहे, आता काय फायदा नाही म्हणलं झोपून परत. मला पण मागा जायचं परत कामाला आणि पायलची पण काम आहे, मावशी पण येते रांगोळीला, तर त्यामुळे जाऊन दे म्हणलं. तुम्हाला सांगितलं केवढे कपडे होते वाटत टाकायला. प्रतीक आला होता मग मला. प्रतीकला म्हटलं प्रतीक चल ना, लय कपडे. मी पण दमली. लगेच आला, लोळत होता बेडवरती, लगेच आला माझ्यासोबत. मी नव्हतो जात एंडपर्यंत. जेव्हा हिने ब्लॅकमेल केलं, मी खूप दमली, चल ना जाऊ दे म्हणलं आता चला. ब्लॅकमेल लगेच आला 1 मिनिट पण त्यांनी 1 सेकंड पण नाही, लगेच उठला तटकन. आणि ही वर जाऊस तर खाल्लं वर येऊस तर मी अर्धे कपडे वाळत पण टाकले. हो. एक बादली मी वाळत पण टाकली होती.
बाळ सक्षमीची बाळवती वगैरे. आणि मॅडमनी काय चूक केली माहिती आहे तुम्हाला आज? मॅडमनी एवढं पाणी वाया लावलं, एवढं आमची अख्खी टाकी संपली आणि खालची कपडे अजून व्हायची बाकी आहेत. आता पाणी आलंय, ते होतील आता कपडे, त्याचा काही विषय नाही, पण उशिरा होतील. ते वाळायला टाकला तर जागा नाही, वर जाऊन टाकायला लगेच नाही म्हणाला आता. अरे आता त्यांना सकाळी घालायचे असतात. काय का असं ना, रात्रभर दिवसभर कपड्यात वाळतील लगेच एक टाकत. अरे मी हे नाही दाखवलं ना ती उशी आणलेली, तर सक्षमीसाठी ही उशी मागवली आम्ही. हे बघा, हे तिचं डोकं ऍडजस्ट नाही का करून असं करायचं नाही का, ऍडजस्ट करायचं तिचं डोकं. पण मॅडम इतकी आगाव आहे की हे लावलं ना तिला असं डोक्यात मध्ये हिचं डोकं ठेवलं ना, हे साईड लावलं तरी ते डोकं हलत आहे ना रे. अशी 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 मी म्हणतो पाण्यात ना तिला फ्लॅट जागेवर नाही एकदम तवा टाकून बघू. नॉर्मल आता कशी झोपली बेडवरती तवा. तिला बेडवर आपल्यासोबत झोपायला वेळ आहे. येस. म्हणजे मला असं वाटतं की थोडीशी अजून मोठी झाली की नाही, तिला जी आपण टाकतो ना तिला जे जाळीचं ते सोडून खाली नॉर्मल हे टाकलं ना आपण त्याच्यावर, ते नॉर्मल ते पिंक कलरचं असतं त्याच्यावर तरी होईल. पण आता बघू, हे वापरू आपण, बघू काय रिस्पॉन्स देते अजून थोडे दिवस. उद्या सक्षमीचे कान टोचायला जायचं आपल्याला. उद्या सक्षमीची आम्ही कान टोचणार. आणि आता पाहिलं बेल्ट नाही लावला तो अजून. बेल्ट लावायचंय पहिला. अरे एक तास झाला होता, मी इथं बेल्ट काढून दिला काय, इथं बेल्ट काढून दिला मी. लाव बेल्ट. शिव दिली ना असलं मी तुला आता. शिवाय नाही देऊ शकत मला, शिवाय देऊ शकत नाही तुम्ही. चहाला वाटतं मग काय ग. आलो आता तिला ओरडल्यावरती आता बेल्ट घालायला लागली. तिला म्हणलं व्हिडिओ मध्ये दाखवायला फक्त बेल्ट नाही आणलास. लक्षात नाही राहत. तर आमचं चहा आलेला आहे. चहा आणि पायलच्या बहिणी जे खारी आणलं ते खाल. तिचं लंगोट पण आहे, लंगोट पण दाखवतोय का त्यासोबत. माझी पॅन्ट पण पडली, ती पण दाखवते का त्यासोबत. मी कुठं काय दाखवलं, ते दिसतंय ते. मी असं का दाखवलं नाही, दिसतंय ते. कळलं ना, दिसतंय का दिसतंय तिथं. हा टाकलंयस तू पसारा, असा पसारा टाकला. पसारा आहे तो. पसारा आहे. मी केलाय. पसारा तू केलाय. मी केलाय. हो. तर आता चहा पितो आणि भेटूया. लाव ना तू. त्या पगार आमच्याकडे झाला कुठं ना. सगळा चहा सांडला याच्यावर, सगळा चहा. बेडवर चहा नाहीच ठेवायचा रे तो. अरे मला वाटलं लगेच पहिला घ्यायचा आहे. शिट, मगाशी आणून एकच चहा राहिलाय. ठेवला होता. खिडकीत चहा ठेवला होता मगाशी मी. धरूया. थांब मी पुसते आता कसा घस. तसं नाही पुसायचं आहे इकडं. मग त्याला पुसायला कधी फरशी बाई. कुठे निघतंय? वरतून निघतंय, आतमधलं नाही. जात. तो तर पिळता मी लक्षात येत नाही. चांगली लावायचं ना. तू अर्ध मी अर्ध पिऊ आता. चहाचं नाही, मला ह्याचं टेन्शन आलंय. आपली गादी खराब झाली. बेडशीट पण कालच मी टाकलं होतं, आता काय करायचं. सुकल ना तेवढं. कसं सुकल? किती डाग पडला मोठा. सुकल हे काय सुकतंय की. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि प्रांजू आलेले बाळासंग खेळायला. आणि इकडे चालली बाळाची एक्सरसाइज. 1 2 3 स्टार्ट. डिस्क्याव 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 डिस्क्याव. कसं करताय ग पिल्लू? बुशू कशी करते ती, कशी बघते इकडे तिकडे. बुशू बुशू बुशू. पूर्ण बॉडी हलती ना मग त्यांची. आता पाय हलवायचे. 1 2 3. इकडून परत 1 2 3. पादली. पादू पादू. हो गॅस बाहेर आला. आता बघा सायकल पायाची सायकल बघा. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4. 1 2 3 स्टार्ट म्हणते ना मी असं. 1 2 3 स्टार्ट. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. आता राऊंड सायकल पिलू. राऊंड सोडा गॅस. सोडा गॅस. परत अपोजिट डिरेक्शन. सोडा गॅस. पिलू तिकडे नाही बघायचं, इथं बघ. पप्पाकडे बघ बाळा, पप्पाकडे बघ. सोडा गॅस. अय्यो ये. आता सायकल खेळा. दाखव अजून कोणती एक्सरसाइज आहे बघू आपण. तर बाळाने 3 दिवस शी नाही केली, त्यामुळे मम्मीची चालली एक्सरसाइज. जरा तिचे पाय वगैरे हलवते, गॅस जरा पोटातून बाहेर येईल. तिला प्रेशर आली आणि आमचे नाक खराब होईल. हा. 2 लिटर 3 लिटर 5 लिटर 10 लिटर किती पण. गोड पिल्लू बाबू. हे मामाची सोना.
वाजता वाजल्या रात्रीचा 1 आणि आमचं चाललंय ते खेळणं. मॅडम झोपायला तयार नाहीत. खेळती चांगली एकटीच. आणि आता तिला जरा शिरा व्हायला प्रॉब्लेम होतोय, कंती जरा तिला थोडा त्रास होतोय. त्यामुळे मग अशी दाखवत होतो मला पायल कशी करत होती. पण तोपर्यंत तिला उलटी झाली आणि जास्त उलटी झाली, लॉक ठेवला लागली. आता मी तिला हे केली जरा खेळ हे केली काय ते काय म्हणते त्याला जरा तिला झुलवली अशी जुळवली झोप कर म्हणून. पण मॅडमची डोळे काय बारीक व्हायना. अशीच बघते अजून पडद्याला वरती. काय दिसतंय बाई पडद्यामध्ये, काय दिसतंय तुला? तिला टाक ह्याच्यामध्ये, तिला थोडं खेळून दे, मग ती झोपल बरोबर. ती तयार नाही झोपायची, तयार नाही. ती झोप दिवसभर राहिलेली आता. त्यामुळे अशीच करते ती रोज. बघ किती वाजल्यापासून जागी येते. 10 वाजल्यापासून जागी येते आता. 10 वाजता 10:30 वाजता पिली ती, 10:30 11 वाजेपर्यंत. ती 10 वाजल्यापासून जागी आहे. 11ला पिली, 15-20 मिनिटच झोपली असेल. हो, परत उठली. नाही म्हणा तुझी चुकली नाही करत बाळा, मी सांगतोय तुझी काय चुकली नाही केली बाई. हो हो सॉरी बाबा सॉरी. नाही नाही कोण चुगली करते रे, कोण चुगली करते? शोन मम्माचं सक्षमी टाक खाली बाळा, बाबू खाली टाक. रडते का बंद 5 वाटलेस परत खाली टाक. भूक लागली तिला आता. परत भूक लागली उलटी केल्यावर. हो कशी वाटते बघ. भूक लागली कशी करत काय ग, झोप पण आली ना. झोपू का जेव्हा मी का बसती? ती बघ ना पडद्याकडे कशी बघते अशी. त्यामुळे मी फाईल कर देऊन टाकले, म्हणले जी झोपायची तयारी नाही ना. त्या झोपते ती बरोबर माझ्या हातावर. झोपायची तयारी नाही त्याची. नाही मग तिला टाक नाही तर पाजून तू पड. तिची तर फक्त तू खेळायची तयारी आहे पायल. हो झोपते मी आता. झोप ना तू पड, तिला टाक. पडते, माझी कंबर गेली आता तुटून. हा तुटून हा कंबर, मम्माची कंबर गेली तुटून. काय करायचं? म्हातारपणे तूच मला उचलणार ना, उचलून घेऊन जाणार ना फिरायला. चल ग म्हातारी आपण फिरायला जाऊ अशी म्हणणार का मम्मा मला म्हातारी झाल्यावरती? त्यासाठी मला आता आराम करावा लागेल थोडासा. हो थोडासा आराम. हा टाकली झोपली झोपू दिला मी. पायल चोर कामाला आलं का? चोर कामाला आलं मागाचं काय शेकिली वळाने. हा ना माझ्या तर लक्षातच नव्हतं. 4:30 वाटत आता पाठाचे. घड्याळ टायमिंग बघा. बाळाने गेली आज 3 दिवसातून. मम्मी बघा किती खुश आहे बाळाने गेली तर. पहिल्यांदा असं झालं त्याने शिकेली, मी खुश झाली. एवढे दिवस शिकत नव्हती बाबा, ती वाकडी तिकडे झाली ना, असं वाटायचं की तिथे पोट दुखते का काय, पोट दुखतं का काय. काल एक्सरसाइज केली म्हणूनच केली नसेल ना तिने. काय माहिती आता 3 दिवसानंतर ती करतेच. हो ते पण आहे. 3 दिवसानंतरच करते ती बाबा अशी केली बाबा. आज खुश आहे मी. आता उद्या अजून जास्त ऍक्टिव्ह होईल ते ना. अशी मुळे तिला पण कसं तरी होत असं कळत होती. हो बाबा. अरे मध्ये दिसत. ए भाई थांब. अजून करते का? नाही खाली नको टेको म्हणलं रे. काय राहायचं मग तुला? खाल मला इथून एक लंगोट दे. हा जे दुसरं ते धुवायचं. अरे पांढरं नको देऊ रे, पांढरे घासायला लागतं मला, माझे हात दुखतात. छोटीवाली चड्डी तिची. हा लक्ष्मीचा काय आवाज वाढलाय ना रे. हा ना ती उठली बरं का, तुम्हाला सांगते. ती उठली आणि उठल्या बरोबर आहे ना तिने डायरेक्ट चालू केला भोंगा पसरायचा. 1 नाही 2 नाही. पहिलं तरी कशी अलार्म द्यायची मला नाही का करू नका. आत्ता मग अशी तर बापरे डायरेक्ट चालू झाली ती. तिने काय विचार नाही केला पुढचा मागचा. आणि ते पण आवाज पण तिचा एकदम असा मोठा तिने काढला. अगं होत चालली ते दिवसांचं. तर आता 12 वाजले सकाळच्या. आणि काल रात्री तुम्ही बघितलं असेल झोप येत होतो मी, पण तरी पण म्हणलं व्लॉग घ्यावा. बाळाने शी केली होती ना, मम्मी खुश झाली ती. तो मुवमेंट म्हणलं कॅप्चर करावा जरा.
3 दिवसातून केलती ना रे हा? विश्वानं 3 दिवसातून केलती म्हणून खुश झालते. मला सोनू उठ 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 लय शिकली म्हणजे लय केली नव्हती, म्हणजे केली होती असं सांगायचं होतं मला, पण ते तोंडातून निघलं लय केली. मी झोपेत न उठलो. अरे म्हणलं हा ठीक आहे. मग तिला कापड वगैरे आणून दिलं आणि मग शिवर साफ केली. म्हणलं मग खुश का म्हणलं, खुश पिल्लू पण खुश शांत झोपली. मग तेव्हापासून नाही तर रात्रीपासून ती तुम्हाला बघित असेल ती कणत होती, म्हणजे जरा नाही का प्रेशर लावण्यासारखं करत होती. तिला शी येत होती पण ती प्रोसेस पुढची काय होत नव्हती बाळाची. रात्री शांत झोपली मस्त खेळली पण सकाळी उठून वाटतं. आणि आताच मी मार्केटवरून आलोय. तिला असं केलं ना मी, असं घेतलं तिला हॅपी बर्थडे टू यू, माझा बर्थडे येणार आहे ना आता, तिला म्हणत होते हॅपी बर्थडे मॉमी. पुढच्या महिन्यात पायलचा बर्थडे 14 जून आणि ह्या महिन्यात सक्षमीचा बर्थडे 14 जून आणि 13 जून दोन्ही रात्री 12 वाजताच केक काटायचा. हिचा बर्थडे करायचा आणि तिचा बर्थडे सुरुवात. पैशाची बचत. तर असा होता दिवस गेला. व्लॉग कसं वाटला लाईक कमेंट करून नक्की सांगा. मॅडम सकाळी 4 वाजता झोपली. पायल बाळामुळे बिचारी जागीच होती आणि त्यात तिने गॅसमुळे उलटी केली खूप जास्त वाली. त्यामुळे पायल घाबरली. मॅडम घाबरली. म्हणजे कसं तुम्हाला सांगतात इथं बघा, आता हा सगळा एक्सपिरियन्स आम्हाला पहिल्यांदा आहे. नवीन कळत काय नसतं, फक्त असं काही नवीन असं वेगळं काय झालं तर असं भीती वाटती. मग ते कुणाला विचारायचं असं रात्रीचं इमर्जन्सी वगैरे. सकाळी दिवसाचं काय आपण विचारू शकतो, काय मावशी असं केलं बाळाने मग काय होतं असं विचारू शकतो ना. पण रात्री झोपल्यावर 2 वाजता मध्यरात्री कुणाला विचारायचं. तर त्याच्यामुळं आजचा व्लॉग इथे सेंड करतो. भेटूया उद्या नवीन व्लॉग मध्ये. आणि नवीन व्लॉग हा आधीच सुरू होणार आहे. पण आज आम्ही जाणार सक्षमीचे कान टोचायला आणि सक्षमी आज खूप रडणार आहे. भेटूया नवीन व्लॉग मध्ये.